हुपरी शहरातील महावीर नगरमधील अल्फा लाईन गल्लीत नारायण गणपतराव भोसले हे पत्नी विजयमाला यांच्यासोबत राहतात. हे एक सधन कुटुंब आहे. भोसले कुटुंबाचा मुख्य व्यवसाय म्हणजे चांदी उद्योग. त्यांना एकूण 3 मुले. त्यांची मोठी दोन्ही मुले हा व्यवसाय करतात. मोठा मुलगा चंद्रकांत भोसले याचे कडगाव येथे, तर मधला मुलगा संजय शेकाळे याचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ती 2 मुले आपल्या कुटुंबासमेत त्या ठिकाणी राहतात. भोसले यांची थोडीफार शेती आणि एक मोठे घर असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती तशी सधन आहे. त्यांचा धाकटा मुलगा सुनील याचेही लग्न 5-6 वर्षांपूर्वी बेळगाव येथील एका मुलीशी लावून दिले होते. सुनीलचा संसार सुखाचा चालू होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्य झाली. संसार सुखात समाधानाचा असतानाच सुनीलच्या मित्राच्या संगतीने दारू पिण्याचे व्यसन लागले. दारूच्या नशेत तो घरात येऊन पत्नी बरोबर रोज भांडण तंटा करू लागला. तिला रोज मारहाण करणे व शिव्या देणे असा त्याचा उद्योग होता. सुनीलचे हे वागणे पाहून त्याच्या आई वडिलांनी घराशेजारी असणाऱ्या जागेत एक पत्र्याचे शेड मारून त्याला वेगळे ठेवले. तो वेगळे राहू लागला तरीही त्याचे घरादाराकडे अजिबात लक्ष नव्हते. रोज दारू पिणे, घरात भांडण काढणे, वयोवृद्ध आई वडिलांकडे घराची वाटणी मागून त्यांना त्रास देणे असा प्रकार तो करत होता. त्याच्या या रोजच्या त्रासाने त्याची पत्नी त्याला एकट्याला सोडून आपल्या 2 मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळे तर सुनील जास्त दारू पिऊ लागला. आता घरात एकटाच राहत असल्याने त्याचा जास्त त्रास त्याच्या आई वडिलांना होऊ लागला. त्याच्या 2 मोठ्या भावाने आपले बसतान चांगले बसवल्याने आता ते हुपरीत येत नसत. सुनील मात्र धाकटा असल्याने लाडाने बिघडला होता. दारू पिऊन आई वडिलांना त्रास देत होता. या कारणाने बायको मुले सोडून गेली असली तरी त्याचे खापर तो आपल्या आई वडिलांवर फोडत असे. आपल्या आई वडिलांनी आपणास पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले आहे आणि आपण स्वतः चांगल्याच घरात राहतात याचाही त्याला राग येत असे. म्हणून तो आपल्या आई वडिलांकडे घराची आणि शेतीची वाटणी मागू लागला. वाटणी झाली की सगळे विकून टाकायचे आणि निवांत राहायचे असा त्याचा विचार होता. तो व्यसनापायी कर्जबाजारी झाल्याचे त्याच्या भावांना व आई वडिलांना माहिती होते. म्हणून आई वडील हयात आहेत तो पण वाटणी करायची नाही असे सर्वांनी ठरवले असल्यामुळे तो जास्तच वैतागला होता. आई वडिलांकडून त्याला घरात वाटणी पाहिजे होती, परंतु त्याला आई वडील वाटणे देण्याबाबत चालढकल करत आहे असे त्याला वाटत असल्याने तो नेहमी किरकोळ कारणावरून भांडण काढत असे. प्रसंगी आई वडिलांना शिवेगाळ करून मारहाण करत असे. महिन्यापूर्वीच त्याने आई वडिलांना काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने माफी मागितल्याने त्याच्या विरुद्ध कुणीही तक्रार केली नाही. नारायण भोसले हे मनमिळाऊ स्वभावाचे, परिसरातील अनेक मुलामुलींचे लग्न लावून त्यांचे संसार फुलवलेले, परंतु मुलाच्या विचित्र स्वभावामुळे स्वतःच्या मुलाचा संसार फुलवू शकले नाही. त्यांना परिसरातील लोक काका म्हणून संबोधत असत. मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सुनील याने आईकडे रागाने बघितले आणि शिवीगाळ केली. हे आई विजयमाला यांनी आपल्या गारगोटीत राहणाऱ्या मुलाला सांगितले, परंतु त्याचा स्वभाव रागीट चिटका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष कर असे त्याने सांगितले. गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2025 ला सुनील लवकर उठला. त्याची दारूची नशा अजून उतरली नव्हती. त्याची झोपही झालेली नव्हती. डोळे चोळत बाहेर आला. वडील अजून झोपलेले आहेत हे त्याला माहीत होते. नारायण भोसले पुढील खोलीत तर त्यांची पत्नी विजयमाला या मागील खोलीत झोपलेल्या असतात हेही त्याला माहीत होते. आता कोणत्याही परिस्थितीत सोक्षमोक्ष लावायचा या विचाराने तो वडिलांच्या घरात गेला. त्याने वडिलांना आबा म्हणून हलवून उठवले. रागाच्या भरात सुनीलने उठवल्याने तू काय म्हणतोस रे म्हणत तेही उठले. त्यावेळी आबा वाटणीचे काय करायचे असे तो म्हणाला. सकाळीच वाटणीचा विषय काढल्याने नारायण त्याला शिव्या देत हाकलण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा चिडलेल्या सुनीलने बाहेरून काठी आणली. ती काठी वडिलांच्या डोक्यात जोरात आणली. तशी ते ओरडत पलंगावरून खाली पडले. ते खाली पडले तरी सुनील त्याने काठीने मारहाण करतच होता. त्याचा रागाचा पारा शांत होत नव्हता. त्यानंतर बाजूची देवाची मूर्ती ठेवलेली काचेची पेटी फोडून त्याने त्या काचेने वडिलांच्या हाताच्या नसा कापल्या. त्यानंतर पिळीचे पाते त्याने घेतले. घरात आरडाओरडा चालू होता. पहाटे 5 वाजता नळाचे पाणी भरायला आलेले माणसे थपकून भोसले यांच्याकडे घराकडे पाहत होते, पण कोणीच पुढे यायचे धाडस केले नाही. पहाटे कसला आरडाओरडा असे म्हणत सुनीलच्या चुलत वहिनीने गारगोटीतील सुनीलच्या भावाला आपल्या मोबाईलवरून कळवले. त्यानंतर ती स्वतः नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी जात असताना सुनीलने रागाने फरशीचा तुकडा तिच्या दिशेने फेकला. तिने घाबरून आपले घर गाठले व दरवाजा लावून घेतला. दुसरीकडे सकाळी जनावरांना चारा पाणी लागते म्हणून त्याची आई विद्युत पंप चालू करण्यासाठी गेली होती. परत येत असल्याचे बघून सुनील हा दारामागे लपला. ते दरवाजाजवळ आली असता त्याने तिच्याही डोक्यात जोराने काठी हाणली. तशी ती डोके धरून
ओरडत खाली पडली. त्याच वेळी त्याने तिच्या डोक्यात दगड घातला. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तिच्या हाताची नस सुनीलने विळीने कापली. काही वेळातच तिचाही मृत्यू झाला. एव्हाना सकाळ झाली होती. आईवडिलांचा खून केल्यानंतर सुनीलने घराला बाहेरून कडी लावली. घरी काहीच घडले नाही अशा अभिर्वात तो दारात दात घासत उभा राहिला. येणाऱ्या जाणाऱ्यांना तो इशाऱ्यानेच आपण आईवडिलांना संपवल्याचे सांगत होता. त्यावेळी काही लोकांनी घरात जाऊन पाहिले असता त्याने खरोखरच खून केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तो स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. आपण आपल्या आईवडिलांचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने ही घटना कोणत्या कारणातून घडली आहे याची माहिती पोलिसांना देऊन आपला गुन्हा मान्य केला. या घटनेची माहिती नारायण भोसले यांची 2 मुले चंद्रकांत भोसले आणि संजय भोसले यांना कळवली. तेही लगेचच हुपरीत आले. या दुहेरी हत्याकांडाने हुपरी परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.